या महाराष्ट्राला आम्ही पुरोगामी फुले शाहू आंबेडकर साधू संतांची भूमी म्हणतो। ते राज्य किती जातीवादी राज्य आहे हे आता सर्व जगाला दिसतंय, आपल्याला देखील दिसतंय। आपण मुंबईवरून नागपूर आले, वर्गीकरणाची मागणी केली। तेलंगणा पहिलं राज्य बनलं ज्यांनी वर्गीकरण केलं। काँग्रेसचे राज्य होतं। महाराष्ट्रात अद्यापही वर्गीकरण झालं नाहीये, नेमकं मागणी काय? तीच मागणी आहे जे तेलंगणामध्ये मान्य झाली, तीच मागणी आम्ही घेऊन या ठिकाणी येतोय। 15 महिने झाले या निर्णयाला। सर्वोच्च न्यायालयाने 6-1 ने हा निर्णय दिला। मात्र या महाराष्ट्राला आम्ही पुरोगामी फुले शाहू आंबेडकर साधू संतांची भूमी म्हणतो। ते राज्य किती जातीवादी राज्य आहे हे आता सर्व जगाला दिसतंय, आपल्याला देखील दिसतंय। आणि मातंग समाज देखील या ठिकाणी पाहत आहे की या महाराष्ट्राची ओळख अख्ख्या जगामध्ये पुरोगामी राज्य म्हणून होती। मग याला पुरोगामी राज्य म्हणायचं की प्रतिगामी राज्य म्हणायचं? सरकार हा निर्णय झाल्यापासून 3 वेळा या ठिकाणी मुदतवाढ देते। विरोधक मात्र या ठिकाणी तोंडाला चिकटपट्टी लावून गप्प बसलेला आहे। आणि इथला इतरांच्या प्रश्नावरती, आरक्षणाच्या प्रश्नावरती बोलणारा जो विद्वान आहे तो मात्र दुर्दैवाने या भोळ्या बाबड्या देशभक्त प्रामाणिक मातंग समाजाच्या वर्गीकरणाच्या विषयावर बोलत नाही। ही शोकांतिका आहे। मातंग समाजाला किती टक्के आरक्षणाची गरज आहे किंवा तुम्ही मागणी करतात? या ठिकाणी आम्ही न्यायिक मागणी करतोय लोकसंख्येच्या प्रमाणात। जे लोकसंख्या आपल्याकडे 2011ची आहे, नव्याने या ठिकाणी जनगणना करावी त्यांनी, आणि त्यानुसार जी संख्या असेल प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते मिळालं पाहिजे। आम्हाला इतरांचं गुन्हाचं नकोय। या ठिकाणी जे आम्हाला आरक्षणाची शिक्षणातली नोकरीतली एक भाकरी, त्यातला आमच्या वाट्याला जेवढा चतकोर तुकडा असेल वेगळा काढून द्या ना। आम्ही कुठं पूर्ण भाकरी मागतोय? ज्याला भाकरी नाही त्यांना भाकरीसाठी तुम्ही बोंबलताय, ज्यांच्याकडे पीठ नाही ते भाकरी मागतायत, त्यांच्यासाठी तुम्ही पीठ आणून देताय। ही काय पद्धत आहे? वर्गीकरणाची नेमकी गरज का भासली? कारण बाबासाहेबांनी जेव्हा आरक्षण दिलं तेव्हा या ठिकाणी बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं ते जर खऱ्या अर्थाने पूर्ण करायचं असेल तर या ठिकाणी वर्गीकरण करून प्रत्येक जे उपेक्षित घटक आहे त्या प्रत्येक घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर या ठिकाणी आरक्षण दिलं तर तो खरा न्याय या ठिकाणी होऊ शकतो। त्यामुळे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या आरक्षणाचं उपयोगीकरण करणं हे गरजेचं आहे। 59 जातीपैकी मग प्रत्येक जातीचे आहे ते आरक्षण वेगळं करून मागेल तर मग कसं दिलं पाहिजे? ज्या पद्धतीने 1994 साली भटक्या विमुक्त जातीमध्ये अवघड केलं, 60% होतं, हे 13%, त्याची वाटणी करायला काय अडचण आहे? महार समाजाबद्दल आपला द्वेष आहे का किंवा नाही, याच्यामध्ये असे माहिती म्हणजे असे बाईट्स आले की ज्यात सांगण्यात आलं की पूर्ण जे काही आहे ते बौद्धिस्ट समाज घेऊन घेत आहे एससी वर्गातली। तसं आजपर्यंत आम्ही मांडणी केली नाही, त्या पद्धतीने बोललो नाही। जास्त दूर कशाला? तुम्ही या ठिकाणच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या जागा पहा, त्या ठिकाणी कुणावर अन्याय होतोय आणि कुणावरती न्याय कुणाला मिळतोय हे तुम्ही पहा। तुम्ही त्या ठिकाणी ठरवा। बौद्ध समाज बांधव देखील या ठिकाणी त्यांना माहिती आहे की या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणातली मागणी योग्य आहे की नाही। अनेक त्यांच्यातले जे विद्वान आहेत हे या ठिकाणी या लहान भावाच्या मागणीला पाठिंबा देत आहेत। दुर्दैवाने काही जे बुद्धू लोक असतील, जे आढळी अशिक्षित लोक आहेत, ते या ठिकाणी कुणाच तरी अजेंडा या ठिकाणी घेऊन या ठिकाणी या वर्गीकरणाला विरोध करतात। मात्र या ठिकाणी अनेक विद्वान नेते आणि अनेक प्रामाणिक नेते आणि ज्यांचा अभ्यास आहे या आरक्षणावरती, त्या अनेक नेत्यांनी या मागणीला पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे। 2011चा जर आपण डेटा बघितला तर बौद्धिस्ट संख्या जे आहे किंवा महार संख्या 60 ते 65% आहे, जे काय असेल आणि मातंगांची संख्या जर 40 ते 50% आहे, तर मग 13% आरक्षण हे 2 जाती घेऊन घेतील, बाकी जातींचं काय होईल? तसं नाही ना होऊ शकत। इतर जातींना मिळणार ना। आपण जर पाहिलं तर पहिल्या क्रमांकाच्या 4 जाती ह्या 95% त्यांची लोकसंख्या आहे, आणि या ठिकाणी उर्वरित ज्या जाती आहेत त्या फक्त 5% मध्ये बसतात। आणि मग या ठिकाणी जे आरक्षणाचं उपयोग केलंय, इतर राज्यातला आपण डाटा मागवा ना। तेलंगणा आहे, आंध्र आहे, कर्नाटक आहे, पंजाब, हरियाणा, तिथला डाटा मागवा। इथं अभ्यास समिती तुम्ही नेमली त्यानुसार होईल ना। या ठिकाणी तुम्हाला आम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही। इथं तुम्ही अनंत बदल उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते, पटना न्यायालयाचे, त्यांची समिती नेमली, 3 वेळा मुदतवाढ दिली, ते अभ्यास करून या ठिकाणी अहवाल देतील ना। हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला, इथं ते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत, ते या ठिकाणी निर्णय देतील। वर्गीकरण झाल्यानंतर आंदोलन सुरू झाली, वेगवेगळे समाज जे आहे वर्गीकरणाचा विरोध करतायत, आणि अशा समाजासमोर भांडण लागत आहे असं वाटत नाही? नाही, या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्याला या ठिकाणी दलितांचं ऐक्य टिकवायचंय, ज्याला या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातला या ठिकाणी समाज घडवायचा आहे, ते सर्वजण या उपवर्गीकरणाला या ठिकाणी पाठिंबा देत आहेत। आणि या ठिकाणी त्यांची सुद्धा ती इच्छा आहे की या ठिकाणी वर्गीकरण झालं पाहिजे। पोलिसांची भरती, एक मेगा भरती आता जाहिरात निघालेली आहे, त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सरकारला विनंती केलेली आहे की आपण जोपर्यंत हा वर्गीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत हा निर्णय घेऊ नका। मात्र इतरांच्या आरक्षणाच्या प्रश्नाच्या वेळेस ज्यावेळेस तिकडून
रेटा दिला जातो आणि थांबवा म्हणतात त्यावेळेस हे या ठिकाणचं सरकार किंवा विरोधक थांबवतात. मात्र बघूया, आम्ही सांगितलं की बाबा थांबवा म्हणून, बघूया.